नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार JNM थर्ड इयर मध्ये विचारला जाणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, रोल नर्स इन नॅशनल मलेरिया प्रोग्राममध्ये परिचारिकेचा काय रोल आहे ते बघूया. तर बघूया, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर गृहभेटीमध्ये तापाचे रुग्ण आढळल्यास रक्त नमुना घेऊन प्रिझमेटिव्ह ट्रीटमेंट देणे, रक्ताचा नमुना पॉझिटिव्ह असल्यास समूल उपचार देणे हे परिचारिकेचे काम आहे. त्यानंतर दुसरं आहे, ताप कमी न आल्यास अगर रुग्ण बेशुद्ध अवस्थेत गेल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवायचं आहे. त्याच्यानंतर उपचार दिलेल्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतलेल्या रुग्णांच्या नोंदी काळजीपूर्वक करून योग्य पद्धतीने अहवाल पाठवायचं कार्य परिचारिकेचं आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष आरोग्य सहाय्यक, औषध उपचार केंद्र सेवक, पाडा स्वयंसेवक, लिंग स्वयंसेवक यांच्या सहकार्याने व त्यांच्याशी समन्वय साधून राष्ट्रीय हुताप प्रतिरोध कार्यक्रम राबवायचा आहे. त्यानंतर कार्यक्रम राबवण्यामध्ये रक्त नमुना घेण्यामध्ये, घरांना सील करण्यामध्ये काही अडचण शंका आल्यास वरिष्ठांकडून मार्गदर्शन परिचारिकेने करायचं आहे. कीटकनाशक फवारणीसाठी मदत करायची आहे. त्यानंतर घरभेटीच्या वेळी फवारणी, डासरोधक, मच्छरदाणी वापराबद्दल, डास परावर्तक याबद्दल माहिती द्यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य वापर करण्यास प्रवृत्त करायचं आहे. त्यानंतर हिवतापाच्या रुग्णासाठी प्रिझर्वेटिव्ह उपचार व समूह उपचार समजावून सांगून ते महत्त्वाचे आहे समजावून किंवा त्याचे महत्त्व समजावून सांगायचं आहे परिचारिकेने. त्यानंतर सूचना द्यायच्या आहेत. तर ज्या आपल्याला गोळ्या द्यायच्या असतात क्लोरोक्विनच्या, तर त्याच्यामध्ये दोन्ही गोळ्या कधीही एकत्र द्यायच्या नाही आहेत, कारण यांनी रुग्णाला ॲलर्जी येऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. गोळ्या कधी उपाशीपोटी देऊ नये. उपचारामध्ये खंड पडू देऊ नये. ठीक आहे. बालकास म्हणजे 1 वर्षाच्या आतील मुलास प्लाझ्मेडियमची बाधा झाल्यास दर आठवड्याला 75 मिलीग्राम क्लोरोक्विन आणि 1 वर्षाचे होईपर्यंत देऊ नंतर समूहोपचार करायचे आहेत. त्यानंतर हिवताप नियंत्रण खालील मुद्द्यावर आधारित आहे हे समजून घेऊन जबाबदारी पाडायची आहे परिचारिकेला. तर रुग्णाच्या बाबतीत कुठली जबाबदारी आहे, तर लवकरात लवकर रुग्ण शोधून काढावे. यासाठी समाजामध्ये 15 दिवसातून एकदा घरोघरी जाऊन तापाच्या केसेस शोधून काढायच्या आहेत परिचारिकेने. सर्व तापाच्या केसेसना लवकरात लवकर क्लोरोक्विन आहे ते जी टॅब्लेट येते ती क्लोरोक्विन नावाची टॅब्लेट द्यायची आहे. तापाच्या रुग्णाची तपासणी मलेरिया पॅरासाईटसाठी करणे. सर्व मलेरिया पॉझिटिव्ह केसेसना समूह उपचार करून म्हणजे उपचार पद्धती ताबडतोब सुरू करणे. त्यानंतर डासाचे नियंत्रण करायचे आहे. तर डास मारण्यासाठी फवारणी करणे, डासांच्या अळ्यांना मारण्याचे उपचार करणे, डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणी वापरणे, ओडोमॉससारख्या क्रीमचा वापर करणे, असं या प्रकारे डासाचं नियंत्रण करण्यासाठी लोकांना सल्ला द्यायचा आहे. समाजातील मुद्दे, ॲक्टिव्ह व पॅसिव्ह सर्वे करून केसेसचे प्रमाण पाहणे, घराभोवतील ते आजूबाजूची डबकी डासांची अंडी घालण्याच्या जागाचे उच्चाटन करणे, आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. मलेरियासाठी रक्त तपासणीचे महत्त्व, औषधोपचार व्यवस्थित घेण्याचे महत्त्व, फवारणी करून घेण्याचे महत्त्व या मुद्द्यावर आरोग्य शिक्षण द्यायचं लोकांना. आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रोफिलॅक्टिव्ह ट्रीटमेंट द्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे समाजातील मुद्द्यांना परिचारिकेने हातभार करायला लावायचं आहे किंवा मदत करायची आहे. तर अशा प्रकारे परिचारिकेची भूमिका आहे. हिवताप नियंत्रण म्हणजे खालील मुद्द्यावरती जबाबदारी तिने समजून पार पाडायची आहे. सूचना द्यायच्या टॅब्लेटसाठी आणि त्याच्यानंतर काय काय करायचं आहे, तर गृहभेटीमध्ये जायचं आहे, तापाच्या रुग्ण आढळल्यास रक्त नमुना वगैरे घ्यायचा आहे. तर असं प्रकारे परिचारिकेने आपली जबाबदारी पार पाडायची आहे. तर तुम्ही सगळे मुद्दे लिहून काढा आणि सगळी व्यवस्थित माहिती लिहायची आहे. तुमच्याकडे अजून नोट्स असतील, काही इन्फॉर्मेशन असेल तर ह्याच्यामध्ये ॲड करा. तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेली असेल तर ह्याच्यामध्ये ॲड करून सगळी माहिती तुम्हाला लिहायची आहे. तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. लवकरच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायचं आहे, मस्त राहायचं आहे, अभ्यास करा. 2 महिन्याने आता परीक्षा स्टार्ट होतील तुमच्या आणि काळजी घ्या. धन्यवाद.